ज्यांनी सोसले दुःख अनंत तरीही हसतमुख राहिल्या, बाबासाहेबांच्या पाठी सावली सारख्या उभा राहिल्या। नमस्कार, मी अमृता। इनसाइड स्टोरीवर आपलं स्वागत आहे। मंडळी, इतिहास अनेकदा नेते, क्रांतिकारक आणि परिवर्तन घडवणाऱ्यांवर सर्वात तेजस्वी प्रकाश टाकतो, परंतु अनेक महान व्यक्तींच्या मागे असे अज्ञात नायक उभे आहेत ज्यांचे योगदान नशीब घडवते। आणि अशीच एक उल्लेखनीय परंतु अनेकदा दुर्लक्षित केलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बी.आर. आंबेडकरांच्या समर्पित पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर। रमाई किंवा आई रमा म्हणून प्रेमाने ओळखला जाणाऱ्या त्या भारतीय संविधानाच्या शिल्पकाराच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या शक्ती होत्या। समता आणि न्यायासाठीच्या त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षात त्यांनी खंबीर पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले। डॉक्टर आंबेडकरांवर रमाबाईंचा प्रभाव खोलवर होता। त्या प्रचंड अडचणींमध्ये त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि आव्हानांना न जुमानता त्यांच्या शैक्षणिक आकांक्षाचा पाठलाग करण्यास त्यांना उद्युक्त करत होत्या। बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पत्नी होत्या त्यांचा जीवन प्रवास हा त्याग, संघर्ष आणि समर्पणाचं प्रतीक आहे। 7 फेब्रुवारी 1897 रोजी गरीब कुटुंबात भिकू धोत्रे आणि रुक्मिणी यांच्या पोटी जन्म घेतलेल्या रमाबाईंचा वयाच्या 9व्या वर्षी विवाह झाला आणि त्यानंतर एक असा संघर्ष सुरू झाला जो केवळ त्यांच्या जीवनाचाच भाग नाही तर समाजातील परिवर्तनालाही दिसून आला। विवाहाच्या सुरुवातीच्या काळात उपासमार आणि शारीरिक दुर्बलतेने त्यांना अनेकदा छळले, पण त्यांच्या मनातील धैर्य आणि समर्पण कधीही कमी झाले नाही। रमाबाई आणि डॉक्टर आंबेडकर यांना 5 मुले होती। 4 मुलगे गंगाधर, यशवंत, रमेश आणि राजरत्न आणि 1 मुलगी इंदू। पण आयुष्य त्यांच्यावर दयाळू नव्हते, कारण वेळोवेळी दुःखद घटना घडत होत्या। फक्त त्यांचा मुलगा यशवंत प्रौढावस्थेत जिवंत राहिला, तर इतर बालपणातच मरण पावले। या वैयक्तिक नुकसानानंतरही रमाबाई दृढ राहिल्या आणि पीडितांना उन्नत करण्याच्या त्यांच्या पतीच्या ध्येयात त्यांना सांत्वन मिळालं। इतिहासाच्या पानांमध्ये शांतपणे उपस्थित राहूनही रमाबाईंची लवचिकता असाधारण होती। त्यांनी वैयक्तिक अडचणी आणि आर्थिक संघर्षांना कृपेने तोंड दिले आणि त्यांच्या पतीचे स्वप्न जिवंत राहील याची खात्री केली। 4 मुलांचे मृत्यू आणि त्याच्यामुळे होणारे दुःख त्यांच्या मनाला भेदले, तरी बाबासाहेबांच्या पाठी त्यांनी एक ना एक करारी भूमिका निभावली। बाबासाहेब घरी परतल्यानंतरच्या रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला। बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या सोबत होते। त्यांच्या निधनानंतर बाबासाहेब अक्षरशः कोलमडून गेले। अंत्ययात्रेत बाबासाहेब जड मनाने आणि हलक्या पावलाने चालत होते। अंत्यसंस्कारानंतर बाबासाहेब स्वतःला एकांतात बंद करून आठवडाभर लहान मुलासारखे रडले। रमाबाईंच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाला त्यांनी धैर्याने तोंड दिलं। घराची तंगी, मुलांच्या मृत्यूचे दुःख आणि आपल्या आरोग्याच्या समस्यांशी त्यांनी लढा दिला। कधी शेणाची पोळी विकून घर चालवले, तर कधी बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा येऊ न देता त्यांना साथ दिली। रमाईने समाजातील गोरगरीब आणि शोषितांच्या उद्धारासाठी स्वतःला समर्पित केले। रमाबाईंचे जीवन एक सशक्त, प्रेरणादायी आणि समर्पित महिलांचा आदर्श आहे। बाबासाहेबांच्या प्रत्येक लढ्यात त्या त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि बाबासाहेबांनी सुरू केलेल्या महान कार्यात समाजात परिवर्तन घडवू शकले। रमाबाई आंबेडकर हे नाव एका महान स्त्रीचे प्रतीक आहे, ज्यांनी समाजाला धैर्य, त्याग आणि प्रेम शिकवलं। त्यांची ओळख एक महान त्यागवंत स्त्री अशी कायम राहील, ज्यांनी बाबासाहेबांच्या कार्यासाठी आपलं जीवन अर्पण केलं। सलाम त्या धैर्यशाली महान रमाईला। मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।